मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम वापरताय, पण रील अपलोड करताना तुम्हाला एडिटिंग जमत नाही आहे का? तुमच्याकडे लॅपटॉप नाही आहे किंवा तुमच्याकडे प्रोफेशनल स्किल्स नाही आहेत, तर डोंट वरी. ही रील शेवटपर्यंत बघा. कारण आज मी कॅनव्हा ॲपवरून अगदी सोप्या पद्धतीने प्रोफेशनल रील कशी बनवायची, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी ज्या नवीन-नवीन व्हिडिओ बनवेल, त्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. सो चला तर सगळ्यात प्रथम आपण कॅनव्हा ॲप ओपन करूया. ओके. आता इथे बघा आपल्याला तुम्हाला वरती सर्च बारच्या खाली इंस्टाग्राम रील दिसते. आपल्याला त्या रीलसाठी एडिटिंग करायचं आहे. सो इथे इंस्टाग्राम रील इथे सिलेक्ट. तर आपल्या इथे ब्लँक पेज इथे ओपन झालेलं आहे. आता इथे आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण बॅकग्राऊंडला व्हाईट आहे तो आपल्याला कलरिंग करायचं आहे. सो इथे आपण आता एलिमेंट्समध्ये जाऊन इथे ग्रेडियंट सर्च करायचा. ओके. आता इथे सर्च केलं तर इथे बघा ऑलच्या बजेटला ग्राफिकचा ऑप्शन आहे. तिथे तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथे क्लिक केलं. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट्स मिळतील. ओके. आता यापैकी मी आता कोणता तरी एक ग्रेडियंट सिलेक्ट करतो. हे सगळे फ्रीमधले असतात. ओके. आता इथे मी ग्रेडियंट इथे सिलेक्ट करतो. ओके. आता हा मी पूर्ण एका कोपऱ्यामध्ये ठेवतो आणि तिथून ड्रॅग आणि इथे साईज पूर्ण बॅकग्राऊंडला सिलेक्ट करतो. ओके. यामध्ये मला आता इथे आपला कंटेंट ॲड करायचा आहे. सो ऑलरेडी मी जो काढून ठेवलेला आहे तो कंटेंट तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करतो. ओके. आता हा माझा कंटेंट मला इथे द्यायचा आहे. ओके. सो आता हा इथे मी कंटेंट सिलेक्ट करतो इथून. कॉपी केला आणि हा कंटेंट आता इथे मी जाऊन पेस्ट केला. ओके. ओके. आता हा माझा फर्स्ट कंटेंट झाला इथे. टेक्स्ट आलेलं इथे. आता मला हा टेक्स्टचे फॉन्ट, कलर सगळं चेंज करायचं आहे. सो इथे आता मी फॉन्ट सिलेक्ट करतो. आता इथे बघा वरती ॲरो दिसतो. त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता इथे ह्याच्यामध्ये मराठीसाठी देवनागरी सिलेक्ट करायचं. देवनागरी टाईप करायचं. इथे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मराठीचे फॉन्ट आहे तेवढे अवेलेबल ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे बघा. खूप सारे फॉन्ट इथे तुम्ही यूज करू शकता. हा कडवा सिलेक्ट करतो. त्याची फॉन्ट साईज इथे अजून थोडीशी कमी करतो. ओके. आता इथे घेतलं. आता हा कॉपी करतो जेणेकरून हेच फॉन्ट सगळ्या टेक्स्टला राहील. ओके. आता परत सेकंड इथनं कॉपी करतो कंटेंट. इथे पेस्ट केला. आता हा कंटेंट पुन्हा एकदा आपण इथे पेस्ट करू. कॉपी. पेस्ट. याप्रमाणे तुम्ही सगळा कंटेंट तुम्ही इथे कॉपी पेस्ट करून घ्या. ओके. याप्रमाणे आता सगळं आपण टेक्स्ट इथे कॉपी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टायटल पाहिजे. सो टायटल इथे आपण समर्पक याला इथे देऊया. ओके. ओके. आता आपण हा फॉन्टचा इफेक्ट किंवा साईज तुम्ही इथे बोल्ड करू शकता किंवा हे सुद्धा तुम्ही असं बोल्ड करू
शकता. ओके. आता तुम्ही ह्या प्रत्येक फॉन्टला इफेक्ट देऊ शकता. टेक्स्टला इफेक्ट तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते इफेक्ट देऊ शकता. ओके. ही आपल्या तरी इथे तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे. सो इथे इथे आपण हे झालेलं आहे. स्वतः ह्याला आपण आपला इंस्टाग्रामचा आय डी इथे ॲड करू शकतो. ओके. ओके. हा इथे झालेला आहे ऑप्शन. ओके. आता आपला ही रील टायमिंग 5 सेकंदाची आपण याची साईज इथे टायमिंग असं वाढू शकतो. फक्त ड्रॅग इथे वाढवायची साईज त्याची. त्याप्रमाणे ती साईज अशी वाढू शकतो. ओके. आता आपल्याला याच्यामध्ये कवर पाहिजे. सो आता मी पिंटरेस्टमधून एक व्हिडिओ घेतो इथे. ही व्हिडिओ घेतली, डाउनलोड केलं. ओके. आता कॅनवामध्ये जाऊन सेकंड ब्लँक ओपन केलं शीट्स. त्याच्यामध्ये आता इथे गॅलरीमधून ती व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केली. ओके. आता ह्या व्हिडिओला इथे मी पूर्ण स्क्रीनवर ॲड केलं आणि आता इथला जो टेक्स्ट आहे तो इथला टेक्स्ट मी कॉपी केला आणि एक या शीटवर नेऊन ठेवला. ओके. सो आता इथे कलर आपण चेंज करूया. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके. हे आपला कवर तयार झालेला आहे. स्वतः आपण हे डाउनलोड करून घेऊया. या प्रकारे तुम्ही इथे रील स्क्रिप्ट रील तयार करू शकता.